काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी सिनेमा आला होता. त्याचं नाव होतं शिक्षणाच्या आईचा घो. फार विनोदी होता आणि महाराष्ट्रावर तो चित्रपट गाजलाही. तसंच काहीचं राज्यातल्या शिक्षण विभागाचं दिसतंय. त्याचं कारण असं आहे की सध्या राज्य शासनाच्या आदेशामुळे शिक्षण आणि प्रशिक्षण विभाग संस्था म्हणजे डाएट च्या वतीने शिक्षकांची प्रशिक्षण घेतली जात आहेत. जिल्हा स्तरावरती प्रशिक्षण होत आहेत, तालुका स्तरावरती प्रशिक्षण होत आहेत आणि त्या प्रशिक्षणाचं एकंदरीत कामकाजाची बघितली पद्धत तर पहिले 10 ते 12 शिक्षक राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी गेले. त्यांनी प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर जिल्ह्यातल्या जवळ 200-250 शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षणाचा विषय राष्ट्रीय शिक्षण धोरण नवीन आणि त्यामधून शिक्षकांची गुणवत्ता वाढवायची, शैक्षणिक हा त्यामागचा त्या प्रशिक्षणाचा हेतू आहे. आता मुळात विषय असा आहे की आता जिल्हा स्तरावरती प्रशिक्षण 2 ठिकाणी झालं. आता तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीच्या स्तरावरती गट शिक्षण अधिकारी ते प्रशिक्षण घेणार आहेत. पण प्रशिक्षणाचा कालावधी हा फेब्रुवारी-मार्चच का निवडला जातो? सध्या 12वीच्या परीक्षेचा हंगाम आहे, म्हणजे परीक्षा चालू आहेत. त्या साधारणपणे 28 तारखेपर्यंत संपणार आहेत आणि त्या 21 की 22 तारखेपासून 10वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षक वर्ग पर्यवेक्षक म्हणून काम करतो. पण असं असताना दरवर्षी फेब्रुवारी-मार्चच काय प्रशिक्षण निवडलं जातं? त्याचं कारण की मार्च अखेरीस राज्य शासनाकडे आलेला निधी खर्च पडावा लागतो. त्याच्यासाठी शिक्षण विभागाची धडपड असते. पण मुळात हे जर प्रशिक्षण डिसेंबरमध्ये किंवा जून-जुलै शाळेच्या सुरुवातीला नवीन वर्षाचं घेतलं तर अधिक सोयीचं झालं असं शिक्षकांचं सुद्धा मत आहे आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मत आहे. परंतु मार्च-फेब्रुवारी दरम्यानच ही प्रशिक्षण शिबिरं घेतली जातात. म्हणजे मुलांचं नुकसान त्याच्यामध्ये होतं. त्याचबरोबर 4 जर एका शाळेत शिक्षक असतील त्यातल्या दोघांना प्रशिक्षणाला पाठवलं जातं, 2 जण शाळा सांभाळतात आणि ह्यामध्ये तालुका स्तरावरती ज्या प्रशिक्षणाला शिक्षक जातात त्यांना 500 रुपये मानधन दिलं जातं. त्याच्यामुळे जेवणाचं, जाण्या येण्याचं आणि काही शैक्षणिक साहित्य. आणि जिल्हा स्तरावरती जे असतात त्यांना 1000 रुपये दिलं जातं. साधारणपणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे जवळजवळ 1ली ते 12वीच्या शिक्षकांची संख्या पाहिली तर जवळजवळ ती 11,000च्या घरात आहे. म्हणजे साधारणपणे दरवर्षी या प्रशिक्षणाच्या नावाखाली किमान 15 ते 16 लाख रुपये खर्च केले जातात. खर्च करण्याला नाही आहे, पण जो कालावधी आहे ना प्रशिक्षणाचा तो फार चुकीचा आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं, शिक्षकांची तारांबळ होते आणि त्याचबरोबर आता 10वी-12वीच्या परीक्षेच्या हंगामामध्येच ही प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली जातात. म्हणजे ह्या महिन्यामध्ये घेऊन राज्यातल्या शिक्षण विभागाला नेमकं साधायचं आहे का? हे शिक्षकांची मानसिकता ह्या धावपळीच्या याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची राहील का? त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा जो हेतू आहे सरकारचा तो साध्य होईल का? अशा अनेक प्रश्नांची आता उकल करण्याची वेळ आलेली आहे. पण एकंदरीत हा शिक्षणाचा सावळा गोंधळ पाहिला तर खऱ्या अर्थाने त्या चित्रपटाचं नाव होतं शिक्षणाच्या आईचा घो. असंच ह्या एकंदरीत प्रशिक्षणाच्या बाबतीत बोलावं लागेल. टाइम दिलं करता किशोर उलसह दीपक मोहिते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.